टाटा हाऊस इथं छायाचित्रकारांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शुक्रवारी दुपारी टाटा हाऊसची पत्रकार परिषद पार पडणार होती। या परिषदेला सायरस मिस्त्री येणार असल्यानं तिथं पत्रकारांसोबतच छायाचित्रकारांनीही हजेरी लावली। टाटा हाऊस इथं पोहोचलेल्या मिस्त्रींचे फोटो घेण्याच्या तयारीत असलेल्या छायाचित्रकारांचा सुरक्षा रक्षकांशी वाद झाला। याच रागातून 8 ते 10 सुरक्षा रक्षकांनी छायाचित्रकारांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली। यात मिड डेचे फोटोग्राफर अतुल कांबळे, टाइम्स ऑफ इंडियाचे संतकुमार आणि हिंदुस्तान टाइम्सचे अरिजित सेन जखमी झाले। सुरक्षा रक्षकाला कुणाचा तरी कॅमेरा लागला त्या गालावर आणि त्यातून रक्त यायला लागलं, तर त्यांनी ते रक्त पाहून तो आवेशात येऊन तो छायाचित्रकारांवर चाल करून आला आणि त्याच्याबरोबर त्याचे 5-6 सहकारी तेही चाल करून आले। आम्ही बोललो जर आमच्या कुणाचा लागला असेल तर कोणी असं पर्पजली करत नाही। नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे विकास कामं करत नाहीत असा आरोप करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं पितळ आता उघडं पडलंय। कारण गेल्या 3 महिन्यांपासून शहरातील तब्बल 55 विकास कामांचे 120 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजुरी विना पडून राहिल्याची माहिती समोर येतेय। महासभेत मंजुरी विना पास न झालेले हे प्रस्ताव आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता मंजुरीसाठी शासन दरबारी पाठवलेत। तर दुसरीकडे आयुक्त खोटे आरोप करत असून महासभेनं पास केलेले प्रस्ताव ते स्वतःच अंमलात आणत नसल्याचा आरोप महापौरांनी केलाय। या ठिकाणी निर्णय घेतला, ठराव मंजूर दिले, प्रशासकीय मान्यता झाली, स्थायी समितीमध्ये मंजुरी मिळाली, टेंडर झाले, ती कामं आपण सुरू केले का पहिले ते सांगा। या ठिकाणी आम्ही तर मंजुरी देणारच आहोत, आम्ही मंजुरी दिलेली आहे। तुम्ही असं सांगू नका की मी एवढ्या कोटीची, ते जाऊ द्या ना, त्याच्या आधी किती कोटीची कामं या ठिकाणी मंजूर केलेली आहेत। माझ्या मोबाईलपेक्षा जास्त काही प्रस्ताव आहेत, सर्वसाधारण 10-12 प्रस्ताव असतील असे मी शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले आहे। त्याच्यामध्ये सर्वेचा खूप मोठा प्रस्ताव आहे आपल्या प्रॉपर्टी सर्वे, जो आपण डेटा टेक्नॉलॉजी आणि 360 मार्फत करणार आहोत, आणि इतर काही प्रस्ताव आहेत 10च्या आसपास आहेत, त्यांनी शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले। मुंबईकरांच्या हक्काचा वडापाव आता त्यांचं तोंड पोळणारा ठरतोय। कारण चणा डाळीचे भाव थेट दुपटीवरती गेल्यानं वडापाववरती महागाईचं तेल पडलंय। यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगला चाट पडतोय। मुंबईतले कीर्तीसह अनेक प्रसिद्ध वडे खाताना खवय्यांना अनेकदा विचार करावा लागतोय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत पुन्हा एकदा भाजप आणि सेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। मुंबईतल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव आणि जोगेश्वरी दरम्यान राम मंदिर स्टेशनचं काम सुरू आहे। हे स्टेशन शिवसेनेमुळे सुरू झाल्याचा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला होता। मात्र आता भाजपच्या विद्या ठाकूर यांनी बैठक बोलावून या स्टेशनचे काम सुरू केलं असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना भाजपची श्रेयासाठीची चढाओढ इथं सुरू झाली आहे। रेल्वे विकास कॉर्पोरेशनला काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये भरीव निधी मिळाला नाही। आज MMRDAचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस झाल्यावर भरीव निधी मिळाला आहे आणि त्यामुळे श्रेयात आम्हाला पडायचं नसलं तरी जनतेसमोर सत्य मांडणं आमचं काम आहे की आज ओशिवरा येथे राम मंदिर स्टेशन हे केवळ देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि सुरेश प्रभूजींनी दिलेल्या गतीमुळे होतं। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी मुंबईत येऊन सिद्धिविनायकाचं काल दर्शन घेतलं। नवस पूर्ण झाल्याबद्दल दर्शन घेतल्याचं यावेळी वढेरा यांनी सांगितलंय। रॉबर्ट वढेरा जवळपास 20 मिनिटं सिद्धिविनायकाच्या मंदिरात होते। यावेळी त्यांनी भक्तांना प्रसादाचंही वाटप केलं, तर लोकांसोबत सेल्फीही काढली आहे। रॉबर्ट वढेरा हे प्रियंका गांधींचे पती आहेत। हरियाणामध्ये जमीन घोटाळा करून करोडोंची संपत्ती कमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मुंबई में मेरा 2 दिन का यहाँ दौर है, तो मैंने सोचा मैं ज़रूर अपना सर यहाँ टेकूंगा और बहुत बढ़िया आरती और बहुत अच्छा महसूस हो रहा है। और मैंने बच्चों के लिए कुछ मांगा था, वो गुड हेल्थ और मतलब कि बहुत मेरे को प्रेम मिला, बहुत अच्छा महसूस हुआ और लोगों के बीच में बहुत बढ़िया दर्शन।